तर विधान परिषद निवडणुकीसाठी मविया तिसरा उमेदवार देतेय। काँग्रेसनं प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी दिलेली आहे, यांना संधी दिलेली आहे। तर शिवसेना ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आहे। तर शेकापचे जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मवियानं विधान परिषदेसाठी 3 उमेदवार दिलेले आहेत। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील हे 3 उमेदवार मवियाचे विधान परिषद निवडणुकीसाठी असणार आहेत। त्यामुळे आता संख्याबळ मवियाकडचं पाहता मतांचा कोटा जो अपेक्षित आहे या विधान परिषद निवडणुकीसाठीचा तो नेमका कसा गाठला जाणार आहे याकडे खरं तर लक्ष असेल। इंडिया आघाडीची मतं आम्ही समान वाटून घेणार आहोत। कुठे 3 उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत। 3 उमेदवार इंडिया आघाडीचे आहे। इंडिया आघाडीकडे पुरेसर निवडून येण्याचं संख्याबळ 100% आहे। 3 उमेदवार निवडून आणण्यासाठीचं संख्याबळ आहे असं शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर मवियाचं संख्याबळ नेमकं कसं आहे जाणून घेऊया। तर काँग्रेसकडे 37 आमदारांचं संख्याबळ आहे, ठाकरेंकडे 15, पवारांकडे 12, सपाकडे 2, माकपकडे 1 आणि शेकापकडे 1 असं हे मवियाचं संख्याबळ आहे। निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा आवश्यक आहे आणि मवियाचे 3 उमेदवार निवडून येण्यासाठी 69 मतांची गरज आहे। मवियाकडे सध्या 68 मतं आहेत। तिसऱ्या उमेदवारासाठी आणखी 1 मताची गरज आहे।